नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, पालकमंत्री सांगली जिल्हा तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या दूरदृष्टिकोनातून आणि प्रयत्नातून म्हैसाळ आणि म्हैसाळ पंचक्रोशीतील पाटबंधारे विभागाच्या उपसा सिंचन योजनेच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीचं पाणी मिळावं या दृष्टिकोनातून गेल्या वर्षी नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी जलसंपदा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे विनंती केली। त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शेतीसाठी शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी तात्काळ पाईपलाईनचं कामाला मंजुरी दिली आणि हे काम प्रगतीपथावर असून काल दिनांक 19/6/2024 रोजी मिरज विधानसभा मतदारसंघाचे युवा प्रचार प्रमुख, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि महाराष्ट्र रोजगार हमी योजना महामंडळ समिती मिरजचे अध्यक्ष धनंजय दादा कुलकर्णी यांनी त्या कामाची पाहणी केली। यावेळी म्हैसाळ पाटबंधारे विभाग DY2 या लाईनपासून वंचित असणारे नरवाड, गायरानवाडी, म्हैसाळ, विजयनगर, बेडगवड्डी या भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठीच्या पाईपलाईनचं काम सुरू झालं असून यामुळे अनेक वर्ष पाण्यामुळे लागवडीपासून वंचित असणारे शेकडो एकर जमीन लागवडीखाली येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी अत्यंत आनंद व्यक्त केला असून या शेतकऱ्यांसाठी नामदार सुरेशभाऊ खाडे हे जलदूत ठरले आहेत, अशी भावना धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली। नामदार डॉक्टर सुरेशभाऊंसारख्या अत्यंत संवेदनशील आणि शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी झटणारा विकास पुरुष पालकमंत्री म्हणून आम्हाला लाभला हे आम्हा सर्व जनतेचं, कार्यकर्त्यांचे आणि शेतकऱ्यांचं भाग्य आहे, असं मत धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले। यावेळी कामाची पाहणी करत असताना नेमिनाथ चौंडाज, रिषभ चौगुले, सुधीर पाटील, रमेश पाटील, सुभाष हिंगमिरे, सागर खंबे पाटील, वैभव संगलगे, विशाल खंबे पाटील यांच्यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते।